ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवणाऱ्या शिववंदना मित्रपरिवार धायरीचा चांगला लवलौकिक धायरी व परिसरामध्ये आहे। संस्थापक प्राज भिल्लारे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जात आहेत। अशीच एक किल्ले स्पर्धा दरवर्षी शिववंदना मित्रपरिवाराच्या वतीने घेतली जाते। 10व्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम DSK विश्व येथे संपन्न झाला। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, युवा नेते किशोरभाऊ पोकळे, बापूसाहेब पोकळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष नितीन भाग, लेखक विचारवंत तुषार दामगुडे, सामाजिक कार्यकर्ते महेशदादा रणदिवे, मारुती आबा गोळे, डॉक्टर नंदकुमार मते, रत्नाकर पाटक काका आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी साहसी कला, क्रीडा आविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र समर्थपणे घडला पाहिजे। हिंदुत्ववादी विचार प्रत्येकाने आत्मसात करावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले। यावेळी किल्ले स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाचे स्पर्धेचे 10वे वर्ष असून एकूण 283 स्पर्धकांनी भाग घेतला होता। यामध्ये पुण्याबाहेरच्या व संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांचा देखील समावेश होता। नमस्कार। शिववंदना परिवार धायरी यांच्यातर्फे आज लहान मुलांना दिवाळी किल्ला स्पर्धा या निमित्ताने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला। अत्यंत नेटकं सुंदर असं आयोजन आहे। सोबत मारुती आबा आहेत, विवेकजी कुलकर्णी आहेत। आम्हाला या सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे आज ही पुढची पिढी कुठेतरी व्यसनांच्या माध्यमातून, कुठेतरी धांगडधिंग्याच्या माध्यमातून वाया चालले असं आपल्याकडे एक सूर उमटताना दिसतो। त्याचवेळी आज ही लहान लहान मुलं या किल्ला स्पर्धेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडली जातात। आणि आम्हा तिघांना पण कल्पना आहे की जेव्हा लहानपणीच मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला जातो तेव्हा तो त्याचा पुढच्या पूर्ण आयुष्यामध्ये अशा योग्य अशा ट्रॅकवर राहतो। त्याला कुठलं संकट पराभूत करू शकत नाही, त्याला जीवनामध्ये कधी निराशा आल्यानंतर कधी एकटं वाटत नाही आणि कुठलंही कुप्रसंग त्याच्या हातून घडण्याचा योग कधी येत नाही। आणि ही आम्हाला या सगळ्यातनं चांगली महत्त्वाची गोष्ट वाटते। जय शिवराय मित्रांनो, गडकोट प्रदर्शन, त्याचं स्पर्धा भरवणे हा एक आगळावेगळा उपक्रम आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राबवला जातो। परंतु आज DSKला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। खरंच हा उत्साह लहान मुलांचा, त्याबरोबर कौटुंबिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि या सोहळ्याला आम्हाला उपस्थित राहता आलं। मला तुषार दादांना सर्वांना आमचं भाग्य समजतो आम्ही। दरवर्षीच यामध्ये अशी वाढ होत जावी। मग अशी प्राज भिल्लारे जो मुख्य आयोजक आहे तो म्हटला की सुरुवातीला 27 रजिस्ट्रेशन होते आणि आज 284 झाले, म्हणजे 10 पट हा ओघ कुठेतरी गडकोटांकडे वाढत चालला आहे। आणि इतिहास, हिंदुत्वाची ज्योत कुठेतरी ती अजून कशा मोठ्या पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी निश्चित सर्वांनी काम करणं गरजेचं आहे। जय शिवराय। जय शिवराय। प्राजजींनी हा उपक्रम 10 वर्षापूर्वी चालू केला होता, तेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। तेव्हा एका घराच्या टेरेसवर छोटेखानी कार्यक्रम केला होता। 10 वर्ष सातत्याने शिवशंभूचे चरित्र असेल, त्यांचे गडकिल्ले असतील, त्यांचं लहान मुलांमध्ये बीजारोपण करण्याचं काम प्राजजी आणि त्यांची टीम ही सातत्याने करते आहे। हिंदुत्वाचा विचार हा सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमांमधून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे। हे गडकिल्ले हे फक्त शिवाजी महाराजांची गडकिल्ले नाही आहे, तर ते आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची आणि आपल्या हिंदुत्वाची हे भक्कम किल्ले आहेत, जो वारसा आपण तो पुढच्या पिढीला दरवर्षी देत गेलं पाहिजे। आणि प्राज आणि त्यांची टीम हे सगळे करते, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम सातत्यानं चालत राहावा आणि असाच वाढत राहावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो। नक्की मी म्हणेन की पारंपरिक संस्कृती कमी होत चाललेली नाही आहे, तर ती वाढत चाललेली आहे। आज बघतोय आपण, आत्ता जसं म्हणाले की सुरुवातीला 30-40 जणांनी भाग घेतला होता आणि आज 250-300 महाराष्ट्रातूनच नाही तर गुजरातमधून सुद्धा गडकिल्ल्यांच्या रजिस्ट्रेशन झालेले या स्पर्धेमध्ये। आणि खूप चांगला प्रतिसाद जेव्हा आपण पाहतोय, हे लहान लहान लेकरं
जेव्हा येतात, गड किल्ले नुसते बांधत नाही आहेत, तर त्याचा संस्कृती, त्याच्या मागचा इतिहास, शिवाजी महाराजांनी त्यासाठी घेतलेले कष्ट, आपल्या हिंदू समाजाच्या रक्षणासाठी हे सगळे गड किल्ल्यांचं जे काही काम केलेलं आहे ते वाढत चाललं आहे. आणि हे नुसतं तो मुलगा या सगळ्यात सामील होत नाही आहे, तर सगळं कुटुंब, आपण या कार्यक्रमात बघत असाल की पालकही उपस्थित आहेत, तर तो मुलगा नाही तर सगळं कुटुंब यामध्ये सामील होतं आहे. ह्या वाढत चाललं आहे, नक्कीच बिलकुल कमी होत नाही आहे, एवढी खात्रीने सांगतो मी. प्राज हा नेहमी त्याच्या कार्याचा अहवाल हा पाठवत असतो. खरं बघायला गेलं तर एक छोटेखानी कार्यक्रम जरी आयोजित करायचं म्हटलं तरी त्यामागे किती कष्ट, किती रचना लागतं याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. आम्ही तिघं आवर्जून प्राज भिलारे यांच्या निमंत्रणावरून इथं उपस्थित राहिलो. खरं तर लहान मुलांप्रती एवढं जिव्हाळा असणं, फक्त एवढंच नाही तर अनेक विविध कार्यक्रमातून तो वृद्ध नागरिक असतील, आपले महिला असतील, यासाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. आणि प्राजसारखी तरुण हे आपलं प्रतिनिधित्व करणारे असले पाहिजेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि प्राजला त्याच्या भावी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव प्राज जयवंत भिलारे. मी धायरीमध्ये शिववंदना मित्रपरिवाराच्या माध्यमातून काम करतो. मी या संस्थेचा संस्थापक देखील आहे. यंदा आम्ही किल्ले स्पर्धेचे आमचं 10वं वर्ष होतं. यंदाच्या स्पर्धेमध्ये 283पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. टोटल नोंदणी 314 झाली, त्यापैकी जे वरचे हे होती नोंदणी 34 ती पुण्याबाहेरून झाली, म्हणजे अकोला, वाशिम, मुंबई या सर्व ठिकाणी आम्ही बक्षिसं कुरिअर करणार आहोत. आणि आम्ही सर्व स्पर्धकांना बक्षिसं दिलेली आहेत. वर्षभर रक्तदान असतं, चित्रकला स्पर्धा असते, जातीजातींमध्ये कालवण्यात येणारं विष पुसण्यासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती व्याख्यान असतं, लव जिहादवरती अनेक कार्यक्रम असतात. असे अनेक हिंदुत्ववादी उपक्रम आपण राबवत असतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आयुष्यभर देवदेश धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी लढले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि मावळ्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सर्व युवकांनी देवदेश धर्माचं कार्य केलं पाहिजे, जातीभेद मिटवला पाहिजे आणि राष्ट्रहितासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. येत्या भविष्यामध्ये आम्ही धायरी भागातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा राबवणार आहोत. मी प्राज आणि शिववंदना ग्रुप सोबत बरेच वर्ष काम करतो. आणि कौतुकास्पद एक गोष्ट अशी आहे की हा जो उपक्रम चालू केला आहे हा तळागाळातून आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खूप प्रचलित आहे. आणि याचं एकमेव जे उद्दिष्ट आहे हे हिंदू धर्मात आपण कसं त्याचा प्रसार करू आणि कसं आपल्या मुलांपर्यंत ती संस्कृती कशी पोहोचवू, हे उद्दिष्ट मला माझ्या मते खूप चांगल्यापैकी साध्य होते. त्यामुळे शिववंदना ग्रुप आणि प्राज भिलारे यांचं खूप खूप कौतुक आहे. आणि माझ्या मते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहू आणि त्यांना उत्तेजन देऊ. धन्यवाद. खरं सांगायला गेलं यामध्ये राजदादांचं खूप मोठं योगदान आहे. गड किल्ले तर ह्यांचं कंटिन्यू कार्यक्रम चालूच असतात, त्यासोबत ते रक्तदान शिबिर वगैरे राबवतात. तसंच हे जे छोटंसं त्यांनी रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा आज वडवृक्ष झालेलं आहे. खरंच राजदादांचं जेवढं बोलेल तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे. आणि अजून खूप म्हणजे हे पुण्यापुरतं होतं, आता महाराष्ट्र आणि तसंच त्यांचं पूर्ण भारत हिंदुस्थानभर हेच कार्य अग्रेसर पुढे जात राहू, हेच प्राजदादांना खूप खूप शुभेच्छा.